मागे एकदा असं म्हटलं होतं आपल्यासमोर की अधिक मास आला, पुढच्या अधिक मासाचं डिझाईन आपल्याला माहिती नाही, तर त्यामुळे आपण आपलं ते लगेच अधिक मासाचं म्हणून जो बोधपाठ आपल्याला प्राप्त झाला तो आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. तसं जर चतुर्मासाच्या निमित्ताने काही प्राप्त झालं तर ते आपल्यापर्यंत पोच करू अशी चतुर्मासाच्या सुरुवातीच्या वेळेला आपल्याला कल्पना दिली होती. तर त्यानुसार जे मिळालेलं आहे ते फक्त मी पोचवायचं काम करतो आहे आणि हे सर्व एका वेगळ्या पार्श्वभूमीवर आहे. त्याची आज सुरुवात करायची आहे. चतुर्मासमध्ये जे राहिलेले महिने आपल्याला त्या 2 महिन्यामध्ये थोडं थोडं करत कविना ते असेच 27 अभंग आहेत, ज्याच्यामध्ये त्रिपुरी आहेत, 3-3 श्लोकाचे अभंग आहेत, तर ते आपल्यासमोर ठेवावे अशी कल्पना आहे. तर त्याची पार्श्वभूमीसाठी मी एवढंच म्हणेन की चतुर्मास हा आपल्या दृष्टीने एक वेगळ्या पद्धतीनं साजरा करण्याची पद्धत आहे. जी मंडळी परंपरेमध्ये वावरतात त्यांना कल्पना आहेच आहे, पण इतरांनाही सर्वांना कल्पना आहे. जी आपली धावपळीची, एरवीची, लग्न कार्याची वगैरे अशा स्वरूपाची जी कामं असतात ती आपण थांबवतो आणि या काळामध्ये जास्तीत जास्त काळ उपासनेमध्ये, शिकण्यामध्ये, पारायणामध्ये, कथाकीर्तनामध्ये अशा तऱ्हेचा घालवण्याचा आपण प्रयत्न करतो. तर त्याचा एक भाग समजून आपण हे आत्मपरीक्षण आणि हे जे समोर आलेलं आहे त्याचा विचार करण्याचा प्रयत्न करावा अशी ही योजना आहे. तर ही जी 3 चक्र सृष्टीची आहेत त्याच्यामधलं हे सृष्टीचं जे टप्पा आहे, पावसाळ्याचा सगळा टप्पा आहे, तर त्यामध्ये सृजनाचं बाहेर काम सुरू असतं. नंतरच्या काळामध्ये लौकिकदृष्ट्या म्हणजे जरी विचार केला तरी आपण पेरलेलं पुढे उगवतं, त्याच्या सगळ्याचा वापर आपण करतो आणि पुढचे 4 महिने आणि त्याच्यानंतरच्या 4 महिन्यामध्ये आपण पुन्हा पेरण्याची पूर्वतयारी करतो. अशा तऱ्हेनं हे सृष्टीचं वर्षाचं चक्र आपलं सुरू असतं. याची शेतकऱ्यांना तर कल्पना आहेच आहे, पण बाकी आपण सर्वांना सुद्धा कल्पना आहे. तर त्या दृष्टीनं आता सृजनामध्ये सृष्टीच्या दृष्टीनं हा सर्वात उत्तम काळ आत्ताचा चालू आहे बाहेर. तर तिच्याकडे आपण जावं आणि तिच्यामधून आपल्या जीवनासाठी काय शिकायचं आहे, काय शिकता येण्यासारखं आहे. आपण नेहमी म्हणतो की सृष्टीमध्ये सगळं भगवंताने आपलं म्हणणं मांडून ठेवलेलं आहे, कारण ते एरवी म्हणणं कळण्यासारखं नाही, भगवंताचं स्वरूप कळण्यासारखं नाही. तर आता त्याच्या खाली आपल्याला काय करता येण्यासारखं आहे, तर बाजूला जाऊन बघावं. तर त्यातून जे मिळतं त्याला सृष्टी संदेश असं म्हणतात. जो संदेश सृष्टीमध्ये उघड्यावर मांडून ठेवलेला आहे, परंतु आमच्याकडे दृष्टी, वेळ, कोठे उजाडे दिवस कशी सरती वर्षे मास अशी आपली अवस्था झालेली असल्यामुळे आपल्याला त्याच्याकडे जाता येत नाही, तन्मय होता येत नाही, त्यातून शिकता येत नाही, अशा अडचणी आहेत. तर त्याच्यावर आपणच विचार करून मार्ग काढावा आणि मग हे सृष्टीमध्ये जे पसरून ठेवलेलं आहे ते आपल्याला मिळेल आणि त्याचा उपयोग करून आपल्या रोजच्या जीवनाला वापर करता येईल आणि त्याच्यातून आपल्याला अधिक स्वास्थ्याचं होईल असं वाटतं. म्हणून हे आलेल्याचा अर्थ मी लावायचा प्रयत्न केलाय, तो हा आहे, तो आपल्या समोर ठेवतो. त्याची पार्श्वभूमी अशी आहे. तेव्हा आपण जर समजा आत्ता हा पेरणीचा काळ आहे, याचा काळ आहे, सृजनाचा काळ आहे असं म्हणून, तर ह्या 4 महिन्याच्या सृजनामध्ये सद्बुद्धी आणि सृष्टीचं चिंतन जर पेरलं तर आपल्या जीवनात स्वास्थ्य उगवेल असं मला वाटतं. या सगळ्याचा अर्थ लावायचा मी जो प्रयत्न केलेला आहे तो फक्त आपल्यासमोर ठेवतो. तेव्हा सद्बुद्धी, चिंतन हे जर आपण सविचार जर पेरले किंवा कुठे आपल्याकडे नक्की अडचण आहे हे जर आपल्या लक्षात आलं या सृष्टीकडे पाहताना, तर ती जर अडचण दूर केली आणि त्याच्यासाठी जर चिंतन पेरलं तर या अभ्यास, अध्ययन, उपासना हे जे 4 महिन्याचा काळ आहे यामधून नक्की स्वास्थ्य पुढे उगवेल अशी आशा करायला नक्की हरकत नाही. तर आपण या सृष्टीकडूनच का शिकतो, तर कुणाहीकडून शिकावं असं आहे खरं. शिकायला कुणाकडे जावं, आपल्याला कोणाकडे जायचं तिथे शिकायची सोय आहे अशी खरं सांगायचं तर सृष्टीची व्यवस्था आहे. आपल्याला कोणाकडे जायचं, झाडाकडे जायचं तरी शिकायची सोय आहे, आपल्याला नदीकडे जायचं तरी शिकायची सोय आहे, अशी प्रत्येक ठिकाणी शिकायची सोय आहे. याची सुरुवात जर आपण पाहिली तर ज्यांना गुरूंचे गुरु म्हणतात त्यांची जी विद्या आहे तिला अवधूत विद्या असं म्हणतात, आपल्याला माहिती असेल. तर त्यांनी त्याचं वर्णन करताना अणुभ्यश्च महद्भ्यश्च शास्त्रेभ्य कुशलो नरः, कुठून घेईल, अणुभ्यश्च महद्भ्यश्च कुठूनही घेईल, त्याला कुठून घ्यायचंय त्याने ठरावं. मला वर आकाशाकडे बघून शिकायचंय का, महद्भ्यश्च काय हरकत नाही. आपल्याला मातीच्या कणाकडे बघून शिकायचंय का, तर अणुभ्यश्च कसंही शिका. सर्वतः सारमासाद्यात पुष्पेभ्यैव षट्पदः असं अवधूत विद्येमध्ये म्हटलेलं आहे. आणि म्हणून दत्ताचे जे 24 गुरु आहेत त्यांचा आपण अभ्यास केला
तर त्यात 20 सृष्टीतले गुरु आहेत आणि 4 मानवी गुरु आहेत. हे प्रमाण पाहिलं तर आपलं सृष्टीकडे लक्ष किती प्रमाणात असतं आणि आपण नक्की जे जे शिकतो ते सगळं कोणाकडून शिकतो आणि त्याचं प्रमाण सृष्टीशी काय असतं असा क्षणभर विचार केला तर सृष्टी संदेशाचं महत्व काय आहे ते आपल्या लक्षात येईल. की सृष्टीचेच संदेश का आपल्याला येतात, सृष्टीमधूनच का शिकता येतं, का शिकावं, तर तिचं प्रमाण साक्षात दत्तगुरूंचं प्रमाण म्हणून ते दत्तदया घेणारे आपण सुरुवातीला म्हटलं ते त्यांना एवढ्यासाठीच आवाहन केलं की त्यांनी स्वतः जे शिकलेलं आहे ते सुद्धा सृष्टीकडून जास्त शिकलेलं आहे. म्हणून ती यादी आहे सगळी की त्या मी वाचत नाही, सर्व प्रसिद्ध यादी आहे. याचं जर सूत्र सांगायचं असेल तर सृष्टीच्या कडून शिकण्याचं 4-20 असं त्यांचं पण 20 गोष्टी सृष्टीतून शिकलेल्या आहेत, 4 माणसांच्या कडून शिकले. तसे ढोबळ मानाने म्हटलं तर आहे. तर आपण सृष्टीकडून आपण जे शिकलो आहोत त्यात किती प्रमाणात सृष्टीकडून शिकलो आहोत आणि किती प्रमाणात पुस्तकात माणसात ह्याच्यात शिकलेले आहोत असा जर विचार केला. मी आपल्या मनाच्या रचनेबद्दल, स्वास्थ्याबद्दल याच्याबद्दलही बोलतो, आपलं जे शिक्षण आहे त्याच्याबद्दलही बोलतो. त्या सर्वसाधारण शिक्षणामध्ये सृष्टीकडून मिळालेल्या शिक्षणाचा भाग किती आहे, त्यांचा असा आहे, आपला किती आहे या निमित्ताने जरी शोधलं तरी सुद्धा आपल्याला सापडेल असं वाटतं. आपल्या सर्वसाधारण जे परमार्थाची रचना आहे, ज्याने ज्ञानेश्वरीचा अभ्यास आता इथे सुरू आहे, आपला आपण करत असाल तर त्यामध्ये असं आढळेल तर ज्ञानेश्वरांनी उपमा दिल्या त्यामध्ये सृष्टीच्या उपमा सर्वात जास्त आहेत. माणसाच्या कुठल्याही उपमांपेक्षा, व्यवहारापेक्षा, प्रपंचापेक्षा, प्रपंचाची सुद्धा बारीक उपमा त्याच्यात आहेत, पण सर्वात जास्त कशाच्या उपमा असतील तर दृष्टांत असतील तर ते सृष्टीचे आहेत. यावरून सत्पुरुषांनी सुद्धा सृष्टीतून काय शिकलं असेल आणि सृष्टीचं ऋण त्यांचं कसं असेल आणि ते कसं व्यक्त करत असतील याची कल्पना येईल. मी व्यक्तिशः माझा संबंध सृष्टीशी पूर्व आयुष्यामध्ये अतिशय आलेला आहे आणि तिथून मला शिकायला मिळालेलं आहे, एवढंच फक्त आपल्याला थोडक्यात सांग. त्यानंतर दुसरं कारण असं, आपण सृष्टीचेच अंश आहोत. त्यामुळं आपल्याला शिकायचं झालं तर सृष्टी मातेकडून शिकणारी चांगली. तिला सुद्धा इथे सृष्टी माताच असं म्हटलेलं आहे. निसर्ग ही शब्द वापरतो आपण, तेव्हा ते दोन्ही शब्द एकच आहेत, कारण त्या सगळ्याचं शेवटी एक रूप तिथेच होतं. हे मूळ ज्या 2 गोष्टी निर्माण झाल्या त्या कशा झाल्या हे माहीत नसलं तरी त्या 2 एकातून निर्माण झाल्या एवढं मात्र खरं आहे. त्यामुळे सृष्टीमध्ये सुद्धा ती सृष्टी असेल नाही तर तो निसर्ग असेल, दोन्ही रूप एकाचीच आहेत. इथपर्यंत मागे जाता येईल आणि त्यातून शिकता येईल. आणि घरात सुद्धा द्वंद्व असतं, ते खरं एकत्व का असावं हे सृष्टी सांगते, यावरून कळेल असंही वाटतं. तर शिकावं कुठून आता, तर बालादपी सुभाषितम तर आहेच आहे, यात शिकावं सांगितलेलंच आहे आपल्याकडे. निसर्गातून शिकायला तर काहीच हरकत नाही, निसर्गादपी सुभाषितम आपण शिकायला काय हरकत नाही असं मला म्हणा असं वाटतं. ही त्या सृष्टी संदेशाची पार्श्वभूमी आहे. तेव्हा आता या दृष्टीनं सृष्टी संदेश म्हणून आपल्याला काय मिळू शकतात, जो जागा आहे, ज्याचं निरीक्षण आहे, याला तादात्म्य व्हायची सवय आहे थोडीशी सृष्टीची आणि त्याची गरज आहे. आता विकेंड साजरे करायची वेळ आली आपल्याकडे की नाही. ज्यांचे डे एंड बरोबर होत नाहीत आणि डे बरोबर जात नाहीत त्यांना विकेंड करावे लागतात, एवढं लक्षात ठेवलं तरी जाईल. त्याचा डे बरोबर चालत असेल, त्याचा डे एंड बरोबर होतो, त्यांचं होतं. कारण त्याच्या दिवसाच्या रचनेमध्ये कुठेतरी सृष्टीला स्थान आहे. म्हणून सृष्टीतः किंवा निसर्गतः त्याला त्याचा सगळा क्रम शेवटाला नेता येतो असं आहे. पण तो नाही शेवटाला नेता आला आणि शेवटी यंत्र व्हायला लागलं माणसाचं, म्हणजे मग शेवटी कुठेतरी त्याला विश्रांती द्यायची वेळ येते. त्यासाठी मग विकेंड करावा लागतो, मग सृष्टीकडे जातो मनुष्य. पण बिचारा सृष्टीपर्यंत पोहोचतच नाही, सृष्टीमध्ये म्हणून जातो तो. प्रत्यक्षात सगळं इथलंच घेऊन गेलेलं असतो, बरोबर आपल्याला माहितच आहे. आणि काय करतो त्याचं वर्णन नाही केलं तरीच आहे. तर अशी परिस्थिती आपली आहे. तर अशा परिस्थितीत आपल्याला खरं सृष्टीकडून जर खऱ्या अर्थाने तादात्म्य व्हायचं असेल तर काही गोंधळ नाही, इतकी सोपं आहे की परमेश्वराच्या कृपेने म्हणा, आपला प्रांत तर इतका अनुकूल आहे सृष्टीच्या दृष्टीने. मनुष्याला 1 किलोमीटर कुठलं 10 पावलं चालायची सुद्धा गरज नाही. दरवाजातून बाहेर पडला की झाड भेटतं, दरवाजातून बाहेर पडला की ओढा आहे, नदी आहे, काय असेल ते इतकं जवळ आहे की त्याला जवळ जायला किंवा हे करायला. आता ही फुलं आहेत, झाड आहेत, ही किती आपल्यापासून किती जवळ आहेत, तर त्याच्या इतकं काही जवळ नाही इतकं ते आहे. मग शिकायला आपल्याला लांब जायची गरज नाही. फक्त त्यासाठी आपल्याला तेवढी सूक्ष्मता किंवा थोडंसं निदान त्याच्याकडे निदान लक्ष देण्या इतपत तरी तेवढं केलं तरी बाकीचं सगळं आपल्या सेटअपचं काम होईल मनाच्या. आणि तो कसा निर्माण करावा याविषयी आपल्याला या संदेशातून आणखी स्पष्ट होईल असं वाटतं. तर ते संदेश आपल्यासमोर ठेवतो. आपल्या वेळेत बसेल एवढं एखाद दुसरं बघत गेलो तरी चालेल. आधी तेव्हा सृष्टी मायाची आरती करू आणि मग पुढे जाऊ. तेव्हा आता आपण शिकायला गेलो नाही म्हणजे त्यांना राहवत नाही म्हणून मग ते संदेश पाठवतात, अशी परिस्थिती आहे यातली.
संदेशाच्या पार्श्वभूमीमध्ये ते सुद्धा आहे. आपण जो शिकत असतो तर काही प्रश्नच येत नाही, आपलं जीवनच आनंदी असते, सृष्टी सर्व आनंदमय आहे, भगवंताचं स्वरूप सुद्धा आनंदमय आहे. तसं आपलं स्वरूप आनंदमय मुळात आहे, पण आपलं रूप काय आनंदमय नाही असं म्हणता येईल, आपला व्यवहार काय आनंदमय नाही असं का नाही, तर आमच्या सृष्टीचे नातं तुटलंय म्हणून असं आहे. त्यातला एक मोठा धागा तो आहे. आणखीन शिकण्याचे मार्ग खूप असतील म्हणून तर एवढे 24 गुरु आहे. तर तसं शिकण्याचे मार्ग कितीही असले तरी सृष्टीचा जो मार्ग आहे तो सर्वात एकदम मोठा राजमार्ग आणि प्रत्येकाला उपलब्ध असलेला आहे. कारण मीच स्वतः त्याचा अंश आहे अशी परिस्थिती आहे. मागे आपण नयन श्रवण दोन दोन जीव एक केली जाणं हे सुद्धा सृष्टीचीच रचना आहे, हे का आपली रचना नाहीये. तेव्हा अशा तऱ्हेपासून जिथे आपण निगडीत आहोत तिथे आपल्याला शिकण्यासारखं खूपच आहे. फक्त आपण त्याची आरती करून मग सुरुवात करतो. सृष्टी माय तुझला आम्ही वाळू आरती, संदेशांचे चिंतन घडण्यात देई शुद्धमती. कारण शंका फार आपल्याला, सृष्टीला मन नसतं म्हणून हे सगळे पुढचे सगळे प्रश्न आम्हाला निर्माण होतात, सृष्टीला निर्माण होत नाहीत. सृष्टीला सगळं आहे, फक्त आम्हाला ते समजून घेण्या एवढी सूक्ष्मता मनाची नाही म्हणून केवळ समजत नाही. मागे आपला हा विषय झालाय म्हणून त्यावर मी बोलत नाही. तर सूक्ष्म रूप तो देव तुझ्यातून प्रकटे या जगती, वाटे प्रकटे या जगती, पर्वत झाडे वेली पुष्पे मनोगते गाती, रुजवत त्यातील अधोरेखिते. निदान त्यात जे लिहिले आहे अंडरलाईन जेवढं करून दिलेस तेवढं तरी मला कळू दे. रुजवत त्यातील अधोरेखिते जनी मनी चित्ती, आमच्या जनी मनी चित्ती आणि संदेशांचे चिंतन घडण्याआधी शुद्ध. निसर्ग तूच प्रकृती एक रूप ऋषी, तुझला कळते वळते ते कळू दे आम्हासी. संवादातून बोध घेऊन होऊ दे प्रगती, आमची होऊ दे प्रगती, संदेशांचे चिंतन घडण्याआधी शुद्ध. गुरुनाथ महाराज सृष्टीमाय तुझला मी ओवाळू आरती, तुझला ओवाळू आरती, संदेशांचे चिंतन घडण्याआधी शुद्धमती. सृष्टीमाय तुझला मी ओवाळू आरती, तुझला ओवाळू आरती, संदेशांचे चिंतन घडण्याआधी शुद्धमती. सूक्ष्म रूप तो देव तुझ्यातून प्रकटे या जगती, वाटे प्रकटे या जगती, पर्वत झाडे वेली पुष्पे मनोगते गाती, रुजवत त्यातील अधोरेखिते जनी मनी चित्ती, आमच्या जनी मनी चित्ती, संदेशांचे चिंतन घडण्याआधी शुद्धमती. सृष्टी माय तुझला मी ओवाळू आरती, तुझला ओवाळू आरती, संदेशांचे चिंतन घडण्याआधी शुद्धमती. निसर्ग तूच प्रकृती एक रूपशी, अवघे एक रूपशी, तुझला कळते वळते ते करू दे आम्हासी. संवादातून बोध घेऊन होऊ दे प्रगती, आमची होऊ दे प्रगती, संदेशांचे चिंतन घडण्याआधी शुद्धमती. सृष्टी माय तुझला मी ओवाळू आरती, तुझला ओवाळू आरती, संदेशांचे चिंतन घडण्याआधी शुद्धमती. जे साहित्य आहे तसंच आपल्या समोर ठेवतोय ते आम्हाला कालशास्त्राच्या पुस्तकात सुद्धा सापडलेलं नाही, एवढंच फक्त सांगतो. म्हणजे मग पोचवले असं का म्हणले लक्षात येऊ शकेल. हे त्याच पहिला असं आहे. माझ्यातले नवल हे रे माणसानी, श्रेष्ठत्व थोर तव हे नाहीच किंतु, माझ्यातले नवल हे रे माणसा तू, श्रेष्ठत्व थोर तव हे नाहीच किंतु, माझ्यातले नवल हे रे माणसा
माझ्यातली ही हायेस्ट क्रिएशन आहे, सर्वोच्च निर्मिती आहे माझी. पण त्याच्या जीवनामध्ये दुःख विषाद राहू शकतं, माझी झाडं आनंदाने राहू शकतात, माणूस राहू शकत नाही. तर याचे कारण काय आहे त्याबद्दल हे तळमळीचे शब्द म्हणून हे पाहिलेले आहे. आता इथपासून पुढे आपले संदेश सुरुवात. गमत अशी आहे, माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठं कारण काय असेल तर त्याचं ते तथाकथित कर्तृत्व आणि त्याचा अहंकार. त्यांनी काय करून दाखवले. कोणत्याही माणसाला जर आपण विचारलं 50चा 40चा 60चा त्यातल्या त्यात अधिक बरं 70चा वगैरे असलं तर तो आयुष्यभराची एवढी आधी सांगेल की मी हे केलं ते केलं, असं केलं तसं केलं तसं केलं. तर त्याचं ते दुःखाला कारणीभूत होतं याची त्या विचाराला शेवटपर्यंत कल्पना येत नाही. तर म्हणून पहिला संदेश तो होतो. माझ्यातले नावल हे रे माणसा श्रेष्ठत्व तोळतव हे नाहीच कोठे कधी मम कसा रंभधारा, कोठे कधी मम कसा आरंभधारा, विस्तार कोठवरी हा आहे पसरला, विस्तार कोठवरी हा आहे पसरला, लागेल अंत कधी नागवसेल माप, लागेल अंत कधी नागवसेल माप, तू पाहशील जरी हे माझे स्वरूप, तू पाहशील जरी हे माझे स्वरूप, तू जातशी बुडुनिया तव कौतुकात, तू जातशी बुडुनिया तव कौतुकात, पाही किती उरत ते या आरशात, पाही किती उरत ते या आरशात, माझ्यातले नवल हे माणसा तू श्रेष्ठत्व थोरतव हे नाहीच श्रेष्ठत्व थोरतव हे नाहीच. त्याच्यावर कॉमेंट काही आज करत नाही, हे आपल्याला स्पष्ट आहे. आपण एवढं कर्तृत्वाचं म्हणतो त्याच्या पोटी दुःख पदरात घेतो. जरा आपल्या आईकडे म्हणजे सृष्टी मायाकडे नजर टाकली तर कोठे कधी मम कसा आरंभ झाला, विस्तार कोठवरी हा आहे बसरला, लागेल अंत कधी ना गवसेल माप, तू पाहशील जरी हे माझे स्वरूप. शेवटच्या 2 ओळीमध्ये आपल्याला संदेश आहे. तू जातशी बुडुनिया तव कौतुकात, पाही किती उरत ते या आरशात. यात त्यातलं किती शिल्लक राहते ते पहा, म्हणजे पाय जमिनीवर राहतील आणि सृष्टीशी संबंध राहील. पुढचं एक फक्त घेऊया आणि आज थांबूया. आनंद का नाही. कोठेही जीव असू दे मी देववाणी, तो पर्वतारी वरी असो वा माळा राणी, नसता मला कुठूनही मिळणार काही, प्रेमे तयास नितमी जगवीत राही. माझ्यातले नवल हे रे माणसा तू श्रेष्ठत्व थोरतव हे नाहीच श्रेष्ठत्व थोरतव हे नाहीच. कोठेही जीव असू दे मी देवमानी, कोठेही जीव असू दे मी देवमानी, तो पर्वतावरी असो
जानकी स्मरण जय जय राम